नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता तुमचे स्वागत करते आजच्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर मी आज तुम्हाला ब्लाऊज फिटिंग कसं करायचं आहे ते सांगणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला ही असं परफेक्ट अशी फिटिंग जमेल। आणि यूट्यूबवरती एवढी सोपी पद्धत कोणीच सांगितलेली नसेल, एवढी सोपी पद्धत मी सांगते आहे। तर व्हिडिओ स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हालाही समजेल। तर सर्वात आधी आपण ब्लाऊज स्टिच करून घेतलेला आहे। तर हे कटोरीचं ब्लाऊज आहे, 32 साईजचा आहे। तर ते स्टिच करून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला फिटिंग करायची आहे। तर फिटिंग करताना आपण दोन पद्धतीने फिटिंग करू शकतो। एक ब्लाऊजच्या मापावरून, एक अंगावरून मेजरमेंट घेतलेलं असतं ते। तर ब्लाऊजचं माप जर घ्यायचं असेल तर ते कसं, तर ब्लाऊज ठेवून परफेक्ट असं ब्लाऊज असं ठेवायचं, त्याच मापाने आपल्याला तिथे मार्किंग करून घ्यायची आहे, जिथे आपली पहिली शिलाई असेल तिथे, आणि परफेक्ट अशी फिटिंग करू शकता। आता मी तुम्हाला अंगावरच्या मेजरमेंटनुसार हे फिटिंग करून दाखवणार आहे। तर सर्वात आधी आपल्याला दंडगेर घ्यायचा आहे। तर दंडगेर आपला 4.25 इंच आहे। तर 4.25 इंचावर आपल्याला अशी बाही फोल्ड करायची शोल्डर वरती। हे शोल्डर आपल्या व्यवस्थित असं सरळ रेषेत यायला पाहिजे। बघू शकता तुम्ही, आपण जिथे शोल्डर जोडलेला आहे तर बाहीचा कोपराही तिथे जायला पाहिजे, तरच आपली फिटिंग ही व्यवस्थित बसत असते। तर 4.25 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे दंडगेरसाठी। तर छोटी साईज आहे त्याच्यासाठी आपण आता आर्महोलचं माप घ्यायचं आहे। तर आर्महोलचं माप कसं घ्यायचं आहे, जर आपला आर्महोल किती आहे सर्व मोजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला माप घ्यायचं आहे। तर 13 इंच पूर्ण आर्महोलचं राऊंड आहे। तर मी इथे 6.5 इंचावर मार्क करणार आहे। आणि आता आपल्याला कमरेच्या साईडने आपल्याला एक पॉइंट द्यायचा आहे, म्हणजे कमरेचं माप घ्यायचं आहे आणि आपल्याला इथेही पॉइंट देऊन घ्यायचा आहे। तर 7.25 इंचावर मी कमरेचं माप टाकते आहे। तर आपली ही रेषा अशी सरळ यायला पाहिजे, तरच आपली फिटिंग ही व्यवस्थित येत असते। तर बघू शकता, हा पॉइंट, कमरेचा पॉइंट, आर्महोलचा पॉइंट आणि आपला दंडगेरचा पॉइंट असा व्यवस्थित अशी आपली ही सरळ रेषा आली पाहिजे। इकडच्या साईडने एक्स्ट्रा राहिलं तरी काही हरकत नाही, पण व्यवस्थित हे तिघी पॉइंट जर व्यवस्थित दिले तर बाही जोडताना किंवा बाहीमध्ये किंवा इथे आपल्या काखेत किंवा मागच्या साईडने आपल्याला कुठे चुन्या वगैरे येणार नाही। परफेक्ट फिटिंग ही महत्त्वाची असते। सर्वात आधी आपण ब्लाऊज कितीही छान शिवलं तरी आपली फिटिंगवर आपलं ब्लाऊज डिपेंड असतं। तर आपली फिटिंग व्यवस्थित जर राहिली तर आपलं ब्लाऊज हे परफेक्ट बसत असतं। जर आपली फिटिंग चुकली तर आपलं हे ब्लाऊज एका वेळेत जर कस्टमरने घातलं, पहिल्यांदाच आपण जर व्यवस्थित फिटिंग केली नाही आणि जर कस्टमरला घालायला दिलं तर ते कुठे ना कुठे आपले प्रॉब्लेम येत असतात। आणि मग प्रॉब्लेम आल्यामुळे कस्टमर काय म्हणत असतं की थोडी जरी आपली चुकी राहिली तरी कस्टमर सांगत असतं की पूर्ण ब्लाऊज हे बिघडून टाकलं आहे। म्हणून त्याच्या आधी आपण सर्वात आधी काम परफेक्ट करत जा, म्हणजे कस्टमरला कुठलीही बोलायची जागा राहणार नाही। तर हे बघा, ही तिघी पॉईंट आपण जोडून घेतलेले आहेत। तर आता आपण इथून शिलाई देऊन घेणार आहोत। तर शिलाई देताना आपल्याला इथे व्यवस्थित लॉक करायचं आहे आणि खालच्याही साईडने आपल्याला व्यवस्थित असं लॉक करून घ्यायचं आहे, तेव्हा शिलाई द्यायची आहे। तर इकडून आपल्याला ही शिलाई, एक शिलाई सोडून इकडच्या साईडने आपल्याला 3 किंवा 4 शिलाई देऊन घ्यायच्या आहे। तर ते आपल्या फिटिंगच्या शिलाई असतात। जर ब्लाऊज टाईट झालं तर आपल्याला उसवून परत ते ब्लाऊज परफेक्ट करता येतं, म्हणून आपण इकडच्या साईडने आपण 4 शिलाया देत असतो। चला तर मग मी तुम्हाला आता व्यवस्थित शिलाई देऊन दाखवते। तर पहिली शिलाई देऊन घेतलेली आहे आपण। तर इकडच्याही साईडनी खालीवरती व्हायला नको आणि इकडच्याही साईडनी, कमरेच्या साईडनी खालीवरती व्हायला नको। बघू शकता, एक्युरेट यायला पाहिजे, तरच परफेक्ट ब्लाऊज येत असतं आणि फिटिंगलाही सुंदर बसत असतं। तर आपण बाही जोडतो तेव्हा आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की ही शिलाई असते आपली, बघू शकता ही शिलाई बाहीची, मुंड्याची, म्हणजे आपण बाही जोडलेली असते, तर ती व्यवस्थित एकावर एक यायला पाहिजे।
म्हणजे मागची आणि पुढची इकडच्या साईडने आपण जेव्हा शिलाई देत असतो तो ह्या साईडने करायची आहे आणि मगच शिलाई द्यायची आहे। आणि बाही जोडायच्या आधी सर्वात आधी बघून घ्यायचं आहे, तर हा भाग व्यवस्थित असा आपल्याला कट करून मगच बाही जोडायची आहे, तरच आपली फिटिंग ही व्यवस्थित येत असते। कारण की जर इथे व्यवस्थित बघितलं नाही तर ही आपली शिलाई खालीवरती होत असते। म्हणून हा कापड आपला इकडच्या साईडनी सरकत असतो आणि इकडचा कापड इकडच्या साईडनी सरकत असतो, म्हणून ही आपली फिटिंग चुकत असते। म्हणून आपली ही शिलाई परफेक्ट अशी इथे व्यवस्थित येत नाही। बघू शकता एकदम सरळ आलेली आहे इकडच्या साईडनी आणि दंडगेरच्या साईडनी व्यवस्थित आलेली आहे। तर आता मी इकडच्या साईडनी 2-3 शिलाया देऊन घेते। तर मी फिटिंगच्या शिलाया देऊन घेतलेल्या आहे। तर हा एक्स्ट्रा झालेला कपडा आपल्याला कट करून टाकायचा आहे। तुम्ही लॉक करून पलटी करून आणि शिलाई देऊ शकता। तर हे बघा इकडच्याही साईडने ही शिलाई खालीवरती झालेली नाहीये। बघू शकता मुंड्याची ही शिलाई आहे तर ती व्यवस्थित अशी आलेली आहे, सरळ अशी फिटिंग आलेली आहे। तर मी दुसऱ्याही साईडनी तुम्हाला फिटिंग करून दाखवते। तर मी इथे मार्क करून घेतलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण बाही जोडली तेव्हा हे परफेक्ट माप टाकायचे आहेत आणि प्रत्येक जर ब्लाऊज असेल तर ब्लाऊजचं ही दोघी साईडचं माप घ्यायचं आहे फिटिंग करत्या वेळेस। कारण की एक हात जाड असतो आणि एक हात बारीक असतो, म्हणून आपली ही फिटिंग चुकू शकते। कारण की एका हाताची जर फिटिंग केली आपण तर ती एखाद्या बाईला लूज आणि एखाद्या बाईला फिट होऊ शकते। म्हणून आपण व्यवस्थित अशी बाजूला दोघीही बाह्यांची, जर इकडच्या साईडला तुम्हाला जर ही उजवी बाजू असेल तर तुम्हाला मापाच्या ब्लाऊजवरूनही उजव्याच बाजूचं माप टाकायचं आहे आणि जर ही डावी बाजू आहे तर इथे डाव्याच बाजूचं माप तुम्हाला फिटिंगला घ्यायचं आहे। कारण की एक हात जाड आणि एक हात बारीक असतो, म्हणून एका हाताला काही वेळेस काय होतं की एका हाताला कस्टमर काय सांगत असतं की एका हाताला फिट होत आहे, एका हाताला सैल होत आहे ब्लाऊज। तर याचंच कारण हे आहे की आपले हे हात जाड बारीक असू शकतात, म्हणून आपली ही फिटिंग फिट किंवा लूज होत असते। म्हणून या छोट्या छोट्या ज्या गोष्टी लक्षात घेत जा जर तुम्ही ब्लाऊज शिकत असाल तर। जे कंटिन्यू ब्लाऊज शिवत असतात त्यांना ही गोष्ट कळून गेलेली असते, म्हणून ते व्यवस्थित अशी परफेक्ट फिटिंग टाकत असतात। पण जे बिगनर असतात, ते नवीन शिकत असतात, त्यांना हे फिटिंग व्यवस्थित असं सुरुवातीला काहीच व्यवस्थित कोणालाच जमत नाही, पण जर आपण प्रयत्न केले तर नक्कीच जमतं। तर हे बघा इथेही मी व्यवस्थित माप टाकून घेतलेला आहे। तर इकडच्याही साईडचं परफेक्ट अशी सरळ शिलाई आलेली आहे, बघू शकता। तर तुम्ही व्यवस्थित या बारीक बारीक गोष्टी लक्षात घ्या। तर मी यालाही शिलाई करून दाखवते। तर बघू शकता इकडची ही खूप छान अशी सरळ शिलाई आलेली आहे, कुठेही गोळ वगैरे पडलेला नाहीये। तर हे सिंपल ब्लाऊज आहे कटोरी 32 साईजचं। खूप छान अशी फिटिंग आलेली आहे, बघू शकता तुम्ही। आणि इकडच्याही साईडने आपले हे मुंड्यातली जी शिलाई आहे तर ती खालीवरती झालेली नाहीये आणि इकडेही बघू शकता इथेही खालीवरती झालेलं नाहीये। व्यवस्थित असं फिटिंग केली तर आपले ब्लाऊज कुठेही चुकत नाही। इकडच्याही साईडनी बघू शकता, इकडच्याही साईडनी दोघी साईडनी परफेक्ट अशी फिटिंग झालेली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ समजत नसेल तर तुम्ही हळू करून बघू शकता व्हिडिओ। तुम्ही जर ही पद्धत वापरली तर नक्कीच तुमची ही फिटिंग व्यवस्थित येत जाईल। तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा।
व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.